सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप दिवसापासून आपल्या ह्या YouTube चॅनलवरती लाँग व्हिडिओज आला नाही आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण आला नाही. त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. परंतु सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. तर मित्रांनो, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी, काही जॉब पर्सनवाल्यांनी सुद्धा नवीन वर्षाचा प्लॅनिंग केला असेल, की इकडे फिरूया, तिकडे फिरूया. आज थोडा वेगळा टॉपिक होणार आहे आणि मी थोडा मोटिव्हेट करायचा प्रयत्न करणार आहे. खास करून त्या लोकांसाठी जे टीन एजमध्ये आहेत, ज्यांना 20s चालू आहे. तर थोडाफार हा मोटिव्हेशनल व्हिडिओज होणार आहे आणि मी तुम्हाला थोडाफार मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करणार आहे, की लाईफमध्ये कसं स्टेबल व्हायचं आणि पुढे ग्रोथ कशी आपण करू शकतो. 2026 मध्ये कमबॅक आपण कसा काय करू शकतो, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, खूप जणांनी, विद्यार्थ्यांनी, जॉब पर्सनवाल्यांनी सुद्धा काही प्लॅन केले असतील, की ह्या 2026 मध्ये असा आपण कमबॅक करू. काही जणांचे स्ट्रॅटर्जी प्लॅन बनवून सुद्धा झाले असतील, काही जण बनवणार सुद्धा असेल. तर मी थोडीफार माझ्या लाईफ रिलेटेड थोडीफार स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यातून तुम्हाला काही घेता आलं तर बघा, थोडंफार इन्स्पिरेशन, मोटिव्हेशन आलं तर बघा. तर मित्रांनो, काही लोकंसुद्धा त्या सिच्युएशनला फेस करत असतील, तर थोडंफार रिलेट करा. काही जर कमबॅक करणार असतील, तर त्यांना सुद्धा मोटिवेशन मिळणार आहे या स्टोरीमधून. तर मित्रांनो, झालं असं की जेव्हा मी हा जर्नी स्टार्ट केला, माझ्या क्षेत्रामध्ये येण्याचा ट्राय केला. प्रोग्रेसमध्ये होतो रिसेंटली 3-4 वर्षामध्ये. तर जेव्हा मी हा YouTube जर्नी स्टार्ट केला, मला लाईफचा पर्पजसुद्धा मिळालं नव्हतं. तेव्हा मी मित्रांपासून डिस्कनेक्ट झाला. आता काही जण बोलत असतील 2026 मध्ये ज्यांचा प्लॅन असेल कमबॅक करायचा, तर त्यासाठी ही टिप त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डिस्कनेक्ट व्हावं लागेल सगळ्यांपासून, आपल्या रिलेटिव्हजपासून. फक्त जे इम्पॉर्टंट आहेत, जे आपल्या वेळेला धावतात, त्यांनाच फक्त कनेक्टेड तुम्हाला राहायला लागेल. ही माझी पहिली टिप आहे सगळ्यांना. आणि जेव्हा मी 9वी-10वी ला होतो, तेव्हाच मी सगळ्यांना माझ्या मित्रांनी, माझ्या म्हणजे जे काही आमचा प्लॅनिंग होता, तर आम्ही तेव्हाच डिस्कनेक्ट झालो. कारण जर तुम्हाला लाईफमध्ये खूप हाय लेव्हलला जर जायचं असेल, जर त्या लेव्हलची जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागणार. आणि हेच कडू सत्य आणि हेच ट्रूथ आहे आणि हेच सत्य आहे. ते तुम्हाला ॲक्सेप्ट करूनच 2026 मध्ये जर कमबॅक करायचं असेल, तर या सत्याला तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. तर ही पहिली गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांपासून डिस्कनेक्ट व्हावं लागेल. तर हेच मी सुद्धा केलं. ह्यामधून ही स्टोरी मी का सांगतोय? तर ह्यामधून सक्सेसफुली बोलणार नाही बाहेर पडलो. आज सुद्धा मी त्या ग्रोथ प्लेट्समध्ये स्टेबल करतोय, पुढं प्रगती करतोय, परिवर्तन करतोय माझ्या लाईफमध्ये. परंतु मला चांगले रिझल्ट भेटले. काही लोकांनी शिव्या सुद्धा घातली, काही मित्रांनी मला डिमोटिवेट पण केलं. काही जणांनी तोंडावर सुद्धा मला बोलले, की "तू असं करतोस, तसं करतोस. तू घरीच राहतोस." कारण मी तब्बल 3 वर्ष मला स्वतःचा पर्पज शोधण्यासाठी किंवा त्या प्रोग्रेसवरती चालण्यासाठी, ह्या लेव्हलपर्यंत येण्यासाठी, मी असं नाही बोलणार मी माझ्या आयुष्यात खूप काही कमवलं किंवा मी सक्सेस झालोय, आता तुम्ही सुद्धा व्हा, असं नाही बोलणार. कोणताच माणूस सक्सेसफुल होत नाही आयुष्यभर. सगळ्याचीच प्रगती ही चालूच असते. सुख-दुःखाचे डोंगर येत राहतात. माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे माझ्या लाईफ स्टोरीमधून, की हे तुम्हाला करावं लागेल. सगळ्यांपासून डिस्कनेक्ट व्हावं लागेल. तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाणार. आणि जे बोलणारे लोक आहेत, त्यांना ते बोलतच राहणार. त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं आणि त्यांना प्रतिउत्तर सुद्धा नाही करायचं. जर तुम्ही प्रतिउत्तर केलं, तर तुम्ही त्या लेव्हलला जाऊ नाही शकत. कारण एक बाबासाहेबांच्या मी खूप त्यांना प्रेरित होतो. इन्स्पिरेशन आहेत मुळात माझं ते. मी ॲज अ बुद्धिस्ट म्हणून मी त्यांनाच मानतो आणि बुद्धांना वगैरे. तर मी त्यांच्याकडे अशा ह्याच्याने बघतो, की बाबासाहेबांनी स्वतःच्या तोंडामधून नाही लोकांना उत्तर दिलं, की मी असं करून दाखवीन किंवा तसं करून दाखवीन. त्यांनी स्वतःच्या लेखणीमधून आपल्या भारताला, आपल्या जगाला, आपल्या सर्व काही जे त्यांच्या विरोधात होते, त्यांना आपल्या लेखणीमधून त्यांनी उत्तर दिलं जगाला. तर हेच मी स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं, की आज भले मला जे फ्रेंड सर्कल मला वाईट बोलतोय, माझ्या पाठीमागून जे काही बोलतायत, परंतु मी त्यांना तोंडी उत्तर देणार नाही. मी त्यांना माझ्या कामामधून उत्तर देईन आणि तेच तुम्हाला 2026 मध्ये करायचे जर कमबॅक करायचा असेल तर. आणि 100% तुमचा कमबॅक होणार, जर तुम्ही खरंच सिरियसली असाल. 2026 मध्ये ॲज अ करिअरला घेऊन तुम्हाला खरंच फोकस करायचं आहे तुमच्या करिअरवरती आणि एका ग्रोथ प्लेटला अचीव्ह करायचं आहे, तर तुम्ही 100% ते अचीव्ह करणार, हे मी तुम्हाला सांगतो. कारण मी पण एक मिडल क्लास मुलगा आहे. तर मी हे सगळं काही भोगलंय आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या कामासोबत एकनिष्ठ राहायचंय, प्रामाणिकपणाने राहायचंय. आपला बेस्ट ऑफ बेस्ट टाईम त्याला द्यायचा, 100% टाईम तुम्हाला त्या कामासाठी द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल, "नाही, आता 2026 सुरू झाला. मी 4 महिने इकडे फिरेन, तिकडे फिरेन, मित्रांसोबत पार्ट्या करीन, चायनीजला जाईन, हे करीन, ते करीन, गाड्यांवरनं आम्ही फिरू. आता काय अजून 6 महिने बाकी आहेत, 2 महिने मी मजा करेन, हे करीन, ते करीन, इथे गप्पा मारीन. त्याच्यामध्ये मी टाईमपास करीन. ह्याची मस्करी करा, त्याचीच मस्करी करा. हा लाईफमध्ये ह्याच्या लाईफमध्ये काय चाललंय, त्याच्या लाईफमध्ये काय चाललंय. तो सध्या कुठं आहे, तो दुबईला, इथं हा पुण्याला आहे, तिकडे मुंबईला ती काय करते, हा काय करतोय, ह्याच्या लाईफमध्ये कसं चाललंय, ह्याचा ब्रेकअप झालाय, त्याचा ब्रेकअप झालाय. तर ह्या गोष्टींपासून ना तुम्हाला थोडं फार लांब राहायला लागेल. अरे भाई, त्यांची लाईफ ते ते बघतायत, ते जगतायत. तुम्हाला काय गरज आहे त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायची? तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. तुम्ही का तुमची माइंडसेट, एनर्जी का वाया घालवताय त्याबद्दल, हेच मला सांगायचं आहे. माझी दुसरी टिप हीच असेल आत्ताच्या जे काही कमबॅक करायचे जे विद्यार्थी असतील किंवा जे जॉब पर्सन असतील, त्यांना ही माझी टिप असेल, की तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये का डोकावून बघताय? म्हणजे तुम्ही स्वतःची लाईफ कशी ग्रोथ करता येईल ते बघा. त्यासाठी वेळ द्यायचा. इकडे-तिकडे उनाडक्या मारण्यापेक्षा तो वेळ स्वतःसाठी, हा आत्ताचा वेळ हा स्वतःसाठी खर्च करा. मी सुद्धा तेच केलंय. आज आज भले मी इकडे-तिकडे फिरतोय, कारण मी 3 वर्ष खूप स्वतःला एवढे घासले, की मी आज थोडाफार रिलॅक्स होतो. थोडंफार इकडे-तिकडे जरा थोडंफार नॅचरल हवेमध्ये मी थोडाफार असं फिरायला जातो, राईड करतो. ती गोष्ट वेगळी. त्या पीक पॉइंटनंतर तुम्ही त्या आउट ऑफ द बॉक्समध्ये गेल्यावर ती गोष्ट करायची. पण सध्या जर तुम्हाला खरंच रिअलीमध्ये मनापासून कमबॅक करायचंय, ज्या लोकांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवून दिली, त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचंय. त्यांना आयुष्यात काहीतरी घडवून दाखवायचंय. तर आज तुम्हाला त्याग करावा लागेल. ह्या गोष्टींपासून, पार्ट्या-बिरट्यांपासून तुम्हाला लांब राहायला लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला सहन करायला लागतील, आत्मदल्यात मारायला लागतील. ही गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे ती ह्याच पॉइंटमध्ये, की तुम्हाला सगळ्या सोशल मीडियापासून डिस्कनेक्ट व्हायला लागेल. तुम्ही म्हणाल, "मी आज माझ्या मित्राच्या बर्थडेचा आहे, ह्याचा स्टेटस लावीन, त्याचा स्टेटस लावीन. मी आज इकडे पार्टीला गेलो. आम्ही आज इकडे 4 मित्र फिरायला गेलो." त्याचे स्टेटस ठेवीन, लव्ह सॉन्ग, हे सॉन्ग. म्हणजे हे काही आत्ताच्या तरुण पिढी जे काही Instagramवरती, Snapchatवरती, WhatsAppवरती जे काही हे प्रकार चाललेत, मी सुद्धा तेच केलं. असं नाही, मी माझ्या त्या लोअर पीकमध्ये सुद्धा मी सुद्धा केलं. मी आज ह्या मिस्टेक का सांगतो? कारण ह्या मिस्टेक खूप 90% लोकं करतात आणि त्यामधून ते बाहेरच नाही पडत आहेत. तो पॅटर्न त्यांचा चालूच आहे. म्हणजे सकाळपासून ती एक शेड्यूल त्यांचं बनलंय. उठला, ब्रश केला, फोन हातात घेतला, रील्स स्क्रोल केला. ही पण एक गोष्ट आहे. तुम्हाला 2-2, 3-3 तास रील्स स्क्रोल करून तुम्ही आयुष्यात कमबॅक नाही करू शकत. तुम्ही 2026 ला सुद्धा कमबॅक नाही करू शकत. 2050 सॉरी 2050 मध्ये सुद्धा तुम्ही कमबॅक नाही करू शकत. जर तुमचा शेड्यूल टायमिंग जर करेक्ट नसेल. तर मला हे सांगायचं आहे, की तुम्ही 4-4, 5-5 तास स्क्रोलिंग करण्यात घालवू नका. ते तास तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये द्याचा. कुठे जर काम करत असेल, तर त्यामध्ये अजून कशी स्किलला डेव्हलप करता येईल, स्किलला अजून वरच्या लेव्हलला कसं नेता येईल, काय आपण चुकतोय त्यांना हे करा, त्याच्यामध्ये करेक्शन करा काहीतरी. तर अशा तुम्ही म्हणाल, "मी इथे करीन, Snapchat वापरीन, YouTube वापरीन." हां, हे थोडंफार वापरा ॲज अ एंटरटेनमेंट. जर तुम्ही खरंच बोर होता, आपण सगळेजण बोर होतो, तर 10-15 मिनिटाचा टायमर ठेवा. त्यामध्ये रील्स बघा, स्क्रोलिंग करा, मित्रांसोबत बोला. तुम्हाला असं वाटेल, की मी 2-2, 3-3 तास मित्रांसोबत बोलत बसेल फोनवर, ह्या गोष्टी सगळ्यांचा त्याग करायला लागेल. जर तुम्हाला लेजेंडमधील, म्हणजे लेजेंड तर बोलणार नाही, हाय लेव्हलला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कोणी माणूस लोअर क्लास, मिडलमधला सुद्धा हाय लेव्हलला जाऊ शकतो ॲज अ लेजंड बनून. कळतंय? तर माझा सांगण्याचा उद्देश आहे, की तुम्हाला जर त्या लेव्हलला जायचं असेल, तर ह्या गोष्टींचा त्याग करावा लागेल आत्तापासून. 2026 पासून खरंच कमबॅक करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एका बाजूला ठेवून सध्या स्वतःच्या रिअल लाईफमध्ये फोकस करायला लागेल. सोशल मीडियापासून दूर राहायला लागेल. फक्त कामापुरताच सोशल मीडिया वापरायचा. बास. ह्यांना जर तुम्ही कव्हर केलंत, ह्यांच्यापासून जर लांब राहिलात, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही 2026 मध्ये नक्की कमबॅक करताय आणि 2027 ला तुम्ही एक वेगळाच माणूस म्हणून तुम्ही निर्माण व्हाल. तुमचं ट्रान्सफॉर्मेशनच वेगळं होईल. कारण मी आज स्वतःकडे जेव्हा मी बघतो 2-3 वर्षानंतर, तर मला असं वाटतं, की मी काय विद्यार्थी होतो, काय मुलगा होतो आणि मी आता काय स्वतःमध्ये प्रगती केली. तर हीच गोष्ट मी सांगतोय. लहान भाऊ, एक मोठा भाऊ, हेच करा मी तुम्हाला सांगतो. आणि पुढे आयुष्यात असंच कमबॅक करण्याचे प्रयत्न करा. तुम्हाला पण सुद्धा नक्की यश मिळणार तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही पण नक्की सक्सेसफुल होणार. फक्त हार मानू नका. जे बोलणार आहेत ते बोलतच राहणार आहेत. जे चाय टपरीवर, पाणी टपरीवर, म्हणजे चाय पाणी टपरीवरती ज्या लोकांच्या फक्त टीका करतात, ते लोकं तेच करत बसणार आहेत. ते आयुष्यात पुढे नाही जाऊ शकणार आहेत. तर लाईफमध्ये ग्रोथ करा. एवढंच सांगेन. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
ऑल दी बेस्ट.